पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले आणि अशातच भारतात गर्भश्रीमंत लोक, बिझनेसमन महागड्या गाड्यांचं बुकिंग धडाधड रद्द करू लागले. सामान्यांच्या आवाक्यातला हा विषय नसला तर लँड रोवर, जॅग्वार, रोल्स रॉयस, बेंटली, आस्टन मार्टिन, लोटस आणि मॅक्लारेन यासारख्या कंपन्यांचे डीलर मात्र अडचणीत आले. पण या श्रीमंतांची शक्यता मात्र खरी ठरली, कारण भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर सह्या केल्या, स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोनही देशांमधील वार्षिक व्यापारात सुमारे 34 अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे. या करारामुळे 99% भारतीय निर्यातीवरील शुल्क हे समाप्त होईल. तसंच ब्रिटिश विस्की, कार आणि इतर अनेक वस्तूंवरच्या शुल्कात सुद्धा कपात होईल. पंतप्रधान मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान केअर स्टार्मर यांच्या उपस्थितीत भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि ब्रिटिश वाणिज्य मंत्री यांनी या करारावर सह्या केल्या. यामुळे दोनही देशातील आयात निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार असल्यानं समाधान व्यक्त होतंय. यात महाराष्ट्राला काय फायदा होणार ते सुद्धा पाहूयात. भारत इंग्लंड मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील शेतकरी, कारागीर आणि सेवा क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, असं ट्विट मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आंबा, द्राक्ष, फणस, बाजरी आणि इतर सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातीत वाढ होणार आहे. हळद, काळी मिरी आणि वेलचीला जागतिक बाजारपेठेत चांगली पोहोच आणि अधिक नफा मिळणार आहे. निर्यातीवर 0 कर लावल्यामुळे कोल्हापुरी चामडी पादत्राणं या उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रोत्साहन, कोल्हापूर सारख्या लघु मध्यम उद्योग केंद्रांना जागतिक फायदा होणार आहे. कारबद्दल बोलायचं तर इंग्लंडमध्ये मिळणारी 1 कोटी रुपयांची कार ही भारतात 2 ते 2.25 कोटींना मिळायची, पण आता ही 1.5 कोटींपर्यंत मिळू शकते. तर रॉल्स रॉयस, बेंटली सारख्या कंपन्यांच्या कार या 10 ते 12 कोटींपर्यंत जातात. त्यांच्या किमती अर्ध्यावर येऊ शकतात. हा दिवस ऐतिहासिक आहे. कित्येक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर हा करार झालाय, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.